तर मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे. मित्रांनो, बातमी आहे, कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी अखेर शासन निर्णय निर्गमित. आताच्या घडीची मोठी बातमी, जाणून घ्या सविस्तर माहिती. दिनांक 10 मे 2025 या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासन निर्णय अखेर निर्गमित. राज्य कर्मचारी आणि अधिकारी यांचे होणार आता मूल्यमापन. चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी गुणात्मक कार्यक्रम जाहीर झाला असून या संदर्भात शासन निर्णय दिनांक 9 जून 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला. चला तर पाहूया संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण. शासन निर्णयाचे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया स्पष्टीकरण. Evaluation program announced for service matter of the officers and employees in the state. GR issue on 9 June 2025. राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवाविषयक बाबी करिता 150 गुणाचा सेवाक्रमी कार्यक्रम राबवण्यासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक 9 जून 2025 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले की पारदर्शकता, गतिमानता, सुप्रशासनाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा विषयक प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी गुणात्मक बाबत 150 दिवसांचा सेवाक्रमी कार्यक्रम दिनांक 6/6/2025 ते 2/10/2025 या कालावधीत राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे. सदर कार्यक्रम स्वरूपामध्ये मंत्रालयीन विभागावरील गुणांकन कार्यक्रम, मंत्रालयाबाहेरील प्रशासकीय कार्यालयात राबवण्यात येणारे सेवाविषयक गुणांकन, यामध्ये प्रत्येक प्रशासकीय मंडळाच्या अधीनस्थ असणारे क्षेत्रीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, अभिकरणे, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम इत्यादी विभागात अशा स्वरूपात कार्यक्रम प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. प्रथम आपण मंत्रालयीन स्तरातील गुणात्मक म्हणजे गुणांकन व कार्यक्रम यामध्ये समाविष्ट बाबी पाहू. यासाठी 100 गुणाची चाचणी आहेत आणि या कर्मचाऱ्यांच्या गुणांकाचे वर्णन गुणामध्ये करण्यात येणार आहे आणि मूल्यमापन करण्यात येणार आहे. यामध्ये मुद्दा आणि गुण असे 2 कॉलम केले आहे. मंत्रालयीन विभागावर स्तरातील गुणांकन कार्यक्रम टप्प्यामध्ये खालील बाबी समाविष्ट आहेत. ज्या बाबी समाविष्ट आहेत त्या कॉलम नंबर 1 मध्ये दिल्या आहेत. आकृतीबंध 15 गुण, सेवा प्रवेश 15 गुण, गट अ गट ब संवर्गातील पदोन्नतीने नियुक्ती 15 गुण, गट अ ब सरळ नियुक्ती 15 गुण, अनुकंपा नियुक्ती 10 गुण, गोपनीय अहवाल 10 गुण, IGOT पोर्टल रजिस्ट्रेशन 10 गुण, विभागीय चौकशी 10 गुण, एकूण 100 गुणाची मूल्यांकन होणार आहे. तर टप्पा क्रमांक 2 इतर बाबी समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये विभागातील अ आणि ड गटातील पदोन्नती, गोपनीय अहवाल डिजिटाइज करून महापार प्रणालीवर अपलोड करणे, त्यानंतर अ गट कर्मचारी प्रशिक्षण देणे, असे हे गुण आहेत. यामधले मुद्दे मी सांगतो आहे. विभागीय गटातील अ आणि ड संवर्गातील 20 गुण, गोपनीय अहवालासाठी 20 गुण, पोर्टल कर्मचाऱ्यांचे 5 प्रशिक्षण कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र 10 गुण, सेवाविषयक बाबीचे डिजिटल पोर्टल सेवा पुस्तक अद्ययावत करणे आणि ऑन बोर्डिंग करणे 50 गुण आणि एकूण असे 100 गुण आहे. तर दुसरा मंत्रालयाबाहेरील प्रशासकीय कार्यातील सेवाविषयक गुणाचे
बाबी समाविष्ट केल्या ज्या मंत्रालयाच्या स्तराशी संबंधित येत नाही ते बाहेरील विभागामध्ये असतात. आकृतीबंधासाठी 10 गुण, सेवा प्रवासासाठी 10 गुण, सर्व संवर्गाचे अद्ययावत सेवा ज्येष्ठता सूची तयार करणे 10 गुण, रिक्त पदे पदोन्नतीचे प्रमाण 10 गुण, रिक्त सरळ नियुक्तीचे प्रमाण 10 गुण, बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे 10 गुण, अनुकंपा नियुक्ती गट क आणि ड 10, इजोट रजिस्ट्रेशन 5 कोर्स पूर्ण करणे 10 गुण, सर्व कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके अद्ययावत करणे आणि डिजिट करणे 20 गुण, असे एकूण 100 गुण. अशा प्रकारचे मंत्रालयाच्या नंतर प्रशासकीय विभागातील सर्व महामंडळातील 3 टप्प्यामध्ये गुण घेण्यात येणार आहे आणि या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आपण स्पष्ट केला आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या संदर्भातील शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहण्यासाठी ही लिंक आहे, ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे. तिथून आपण PDF घेऊन वाचू शकता. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.